नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या फूड स्टार चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला आपण सुरुवात करू. आज आपण आवळ्याचे लोणचे बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 1/2 किलो आवळे घेतले आहेत. आवळे स्वच्छ धुवून घ्यायचे. धुतल्यानंतर चांगले पुसून घ्यायचे. आवळे आपल्याला चांगले असे कोरडेच पाहिजे आहेत, त्याला पाणी ओलसरपणा नाही पाहिजे. आता आपण आवळे कापून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला आवळे हे कापून घ्यायचे आहेत. बारीक बारीक अशा फोडी करून घ्यायच्या आहेत. जास्त जाड नाही, जास्त असं पातळ नाही, मीडियम असे आपल्याला बारीक फोडी करायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला आवळे हे जास्त बारीक नाही, जास्त असे जाड नाही, मीडियम असे कापून घ्यायचे आहेत. आता आपला हा एक आवळा कापून झाला आहे. आपल्याला ही बी फेकून द्यायचे. अशा प्रकारे सर्व आवळे मी कापून घेतले आहेत. आता आपल्याला मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी मी बाउल घेतला आहे. बाउलमध्ये आपल्याला एक वाटी राई घ्यायची आहे. 1 ते 2 चमचे मीठ घ्यायचं आहे. मीठ चवीनुसार घ्यायचं आहे. लाल मसाला घेतला आहे पाऊण वाटी. आता आपलं हे मिक्स करून घ्यायचं आहे. त्यासाठी चमचा आपल्याला चांगला पुसून घ्यायचा आहे. आता हा मसाला मिक्स करून घ्यायचा. तर मसाला आपला मिक्स करून झाला आहे. आता जे आपण आवळे कापून घेतले आहेत ते आपल्याला मसाल्यामध्ये घालायचे आहेत. तर सर्व आवळ्याच्या फोडी आपल्याला मसाल्यामध्ये मिक्स करायच्या आहेत. सर्व फोडींना आपला मसाला लागला पाहिजे. आता मी हे हातानेच लावून घेते, चमच्याने व्यवस्थित लागलं जाणार नाही. चांगलं असं मसाला आवळ्याच्या फोडींना लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा मसाला लावून घ्यायचा आहे. सर्व आवळ्यांना सारखाच मसाला लागला पाहिजे. मस्त असा मसाला आवळ्याच्या फोडींना लागला आहे. सर्व बाजूने सारखाच आहे. तर आपला हा मसाला लावून झाला आहे. आता आपण फोडणीसाठी इथे तेल घ्यायचं आहे. बऱ्यापैकी थोडं जास्तच तेल घ्यायचं आपल्याला. आता मी इथे हळद घेतली आहे. हळद घालायची विसरली होती. आपल्याला हळदसुद्धा घालायची आहे याच्यामध्ये. अर्धा ते पाऊण चमचा हळद घालायची आहे आणि पुन्हा एकदा चांगलंसं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्याला फोडणी करायची आहे. त्यासाठी मी इथे तेल गरम करून घेतलं आहे. तेलामध्ये आपल्याला 1 चमचा हिंग घालायचा आहे आणि हे तेल आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. गरम गरम तेलाची फोडणी करायची नाही आहे याला.
आता आपलं हे तेल थंड झालं आहे. पूर्णपणे थंड झाल्यावरतीच आपल्याला फोडणी करायची आहे. आता आपलं हे तेल पूर्णपणे थंड झालं आहे. आता आपण हे तेल आवळ्याच्या लोणच्यामध्ये घालायचं आहे. तेल घातल्यावरती हे चांगलं असं लोणचं पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये. खूप छान असा कलर आला आहे आपल्याला आवळ्याच्या लोणच्याला. आता हे आवळ्याचं लोणचं मिक्स करून झाल्यावरती आपल्याला 7 ते 8 तास असंच बाउलमध्ये ठेवून द्यायचं आहे. नंतर आपल्याला काचेच्या बरणीमध्ये भरायचं आहे. आता हे 7 ते 8 तासानंतर आपल्या आवळ्याच्या लोणच्याला अजून मस्त कलर आला आहे. छान दिसत आहे अजून. मस्त असं चमचमीत लोणचं आपलं तयार झालं आहे. आता आपल्याला हे लोणचं काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. त्यासाठी मी इथे एक काचेची बॉटल घेतली आहे. बॉटल आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. नंतर ती चांगली पुसून घ्यायची आहे. आता आपल्याला हे काचेच्या बरणीमध्ये लोणचं भरून घ्यायचं आहे. आता आपलं हे लोणचं काचेच्या बरणीमध्ये मी भरून घेतलं आहे. तर हे 1 ते 2 दिवस आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि नंतर आपलं हे लोणचं खायला तयार होणार. आपल्या हे लोणच्याची रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.